तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावरती कुठेतरी बाहेर फिरायला जायचं म्हटलं म्हणून आज मारव्याला निघालोय. तर हे आपले भाऊबंद आहेत, मोठीमध्ये सध्या आहे, आम्ही सगळे इथे आहे आणि तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतोय. या पोरांच्या पुढे व्ह्यू दिसत झालाय. उतरल्यानंतर आम्हाला थोडासा प्रश्न पडला की ही लोक इथं कशासाठी बसलेत, पण नंतर आम्हाला समजलं. या बीचवर तुम्ही पोहोचल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिकीट काढावे लागतील. तिथे तुमची जितकी लोक आहेत त्यांच्याकडून तिकीट घेतल्या जातील. थोड्या पुढं अंतरावर गेल्यानंतर आम्हाला थोडासा ढोल ताशांचा आवाज यायला लागला आणि आम्ही बघायला गेलो तर काय इथे एक कार्यक्रम चालला होता. आता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कुठेतरी दडपत चाललेली आहे मित्रांनो. तरीसुद्धा या मुलींना बघून मला आत्मविश्वास वाटला की इथून पुढे नक्कीच आपली संस्कृती जपली जाईल. इथे तलवार खेळत होत्या दोन मुली, ते बघून अतिशय मनाला चांगलं वाटलं. अतिशय धाडसी खेळ आहे मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता. बघा मित्रांनो, हा कुऱ्हाडीनं मुलगा तिच्या पायावर ठेवलेला नारळ फोडत आहे. तर हे अतिशय रिस्की आणि खूप डेंजरस आहे. तुम्ही बघा, तुम्हाला ही आवडेल. असा खेळ बघून माझ्या अंगावरती काटा आला होता मित्रांनो. तर आम्ही मग पुढचा प्रवास चालूच ठेवला. आम्हाला दत्त मंदिरापर्यंत जायचं होतं. आता हा कार्यक्रम झाल्यानंतर ना आम्ही मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. आपल्यासोबत बघू शकता तुम्ही, हे पण एक मोठे रील स्टार आहेत. त्यांच्यासोबत DK ऑफिशियल. चला मग मंदिरात जाण्यासाठी आलोय, तर मग मंदिर तर नक्की बघायला पाहिजे. कार्यक्रम एकदम मस्त होता आणि साहसी पण होता. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला हे शिकायला पाहिजे. आपल्या स्वतःचं संरक्षण करायचं कसं, हे या लोकांकडून शिकण्यासारखं आहे. उमेश, तुम्ही काय म्हणताय का? माझं पण तेच म्हणणं आहे, बाकी काय म्हणणं नाही. सगळ्यांनी शूरवीर झालं पाहिजे. तर आपण मंदिरामध्ये जातोय, तर तिथं काय काय बघायला भेटणार आहे उमेश, तुम्ही सांगू शकता का? महाराजांचं प्रथम तिथं महाराजांचं तपश्चर्या करायची ती जागा आहे तिथं. आणि महाराजांचे ते मूर्ती वगैरे पूजली जातात आणि महाराजांना इकडं लोकांनाही मानतात या क्षेत्रामध्ये, असं म्हणलं तरी चालेल. हां मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडचं वातावरण एकदम मस्त आहे. आपल्या फॅमिलीला घेऊन तुम्ही इकडे फिरायला येऊ शकता, असं तर नक्कीच वातावरण आहे. मला माहिती आहे माझं भाषण ऐकून तुम्ही बोर झाला असेल, म्हणून चला तर आपण लवकरात लवकर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करूया, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया. काही अंतरावर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा प्रसाद वाटलेला दिसेल. आम्ही सुद्धा त्या प्रसादाचा थोडाफार लाभ घेतला. मुंबईमध्ये आला आणि वडापाव खाला नाही असं होणार नाही. तसंच काकींनी मला वडापाव दिला आणि मी तो देखील टेस्ट केला. वडापाव अगदी टेस्ट झाला होता, त्यात काय विषय नव्हता. उमेशनं तोपर्यंत ज्यूस सुद्धा प्यायला घेतलं. तेवढ्यात बाळूदादा सुद्धा मला ज्यूस दाखवायला लागला. म्हटलं ही लोक पित आहेत तर आपण पण ट्रायल करायला पाहिजे. आणि मी पण गेलो आणि ज्यूस घेऊन आलो. थोडंसं पिलं रे. मित्रांनो बघा मित्रांनो, बाहेर येण्याचा फायदा मित्र पण अशी लावतात. मी मित्राला भेटलो आणि तेवढ्या त्याच गावामधली मुलं मला काही विचारायला लागली. काय करे मला सांगा, इथं गगनगिरी महाराज कसे आले? तुला काय माहिती आहे का? माहिती आहे का? इथली भाषा कोकणाची म्हणते त्यामुळे बोली भाषा. मासे बिसे पकडायला जातात का? इथे मासे भेटत नाही इथं.
कोणाच्या पप्पा? याच्या पप्पाला म्हणतोय. ठीक आहे, थँक्यू. आणि सबस्क्राईब करा रील्स मंत्रा, माहिती आहे ना रील्स मंत्रा रे. आता त्याला पोरं खूप चांगली होती बघा, कोकणची भाषा बोलतायत. कदाचित त्यांना काही माहिती नाही आणि आपल्यालाही माहिती नाही. आपण प्रयत्न करू की इथली थोडीफार माहिती तुम्हाला सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. काय असा प्रश्न येत नाही. आमचं नशीब एवढं चांगलं होतं की पुढे गेल्यानंतर आम्हाला पालखीचं दर्शन सुद्धा भेटलं आणि महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत घेत आम्ही त्याच पालखीबरोबर मंदिराच्या दिशेने निघालो. या मुलांचं कौतुक करावं इतकं कमीच आहे, कारण या मुलांनी 2 ते 3 तास पायी चालत ढोल ताशा वाजवत पालखीला मंदिराजवळ आणण्याचं कार्य केलं. अशा प्रकारे पालखीची एंट्री होते. खूप जल्लोषामध्ये हा मला वाटतंय उत्सव साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी तुम्ही इथं येऊ शकता जर तुम्हाला फॅमिली व्हेकेशन करायचं असेल तर. एक व्हेकेशन म्हणून नाही तर एक श्रद्धा म्हणून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो. पालखीसोबत चालताना खूप आनंद होत होता आणि तो जल्लोष, तो उत्साह आणि ती श्रद्धा आमच्या मनाला खूप भाळत होती. त्यामुळं मी पण थोडा पालखीतून जाण्याचा प्रयास केला. हा मुलगा मला पहिला साधा वाटला होता, पण त्याच्या वडिलांनी मला सांगितलं की हा मालिकेमध्ये ॲक्टिंग वगैरे करायचा. पण त्याची मावशी वारल्यापासून तो खूप रडायला लागला आणि त्याला ॲक्टिंगमध्ये रुची राहिली नाही आणि त्यानं ॲक्टिंग करणं बंद केलं. पालखी इथं पोहोचलेले आहेत, त्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आपण तो थोडासा बघून घेऊया, महाराजांचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या रील्स बनवायला चालू करूया. खरं तर माझ्या मनातून हे अनएक्सपेक्टेड होतं, पण इथं आल्यानंतर मला समजलं इथं खूप सारी गर्दी जमते आणि खूप सारी लोक इथे बघण्यासाठी येतात. या कार्यकर्त्यांना तुम्ही ओळखलं असेल, आपल्याच गावचे आहेत. ही सगळी मंडळी नेवकाणे साईडचीच आहेत. हो, नेवकाणे म्हणजे गगनगिरी बाबांचं गाव. मंदिराच्या परिसरामध्ये गेल्यानंतर हा खूप मोठा हॉल आहे. तिथे सर्वांची बसण्याची सोय केली होती. सगळेजण जमा झाले होते तोपर्यंत गगनगिरी बाबांची मूर्ती त्यांच्या जागेवरती प्रस्थापित करण्यात आली आणि तुम्ही पब्लिकसुद्धा बघू शकता किती जास्त आलेलं आहे या ठिकाणी. हो, तुम्हाला विचार तर पडलाच असेल की मी इकडं कशासाठी आलो आहे. तर मीही महाराजांचा एक भक्तच आहे आणि महाराज आमच्या साईडच्या गावाचेच होते. त्यामुळे महाराजांवर असणारी श्रद्धा मला इकडे प्रत्येक ठिकाणी खेचून घेते. महाराजांची मूर्ती स्थापन केल्यानंतरनं महाराजांच्या पालखीला स्टेजवरती आणलं गेलं आणि पालखीसुद्धा स्टेजवरती ठेवली. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर सर्वांनी आरती केली आणि सर्व भक्तांनी आपल्या मनोकामना गगनगिरी महाराजांच्या समोर मांडल्या. इकडे सगळी दर्शन घ्यायला चाललेत आणि आम्ही बघा इकडे जेवायसाठी लाईन मध्ये उभे राहिलोय. याच्यावर कोणी कमेंट करू नका. जरा चालून आलो होतो ना, त्यामुळे भूक लागली होती आणि हो पण मला म्हणत होता बाबा जास्त भूक लागल्या नंतर दर्शन घेऊ, जेवल्यानंतर आधी जेवून घेऊ. मग आता लाईन मध्ये उभं राहिलोय आम्ही. हो, आम्ही लाईन मध्ये उभं राहिलोय. तिकडून मग बाळू दादा पण आला. हे असं असतं, थोडंसं इकडे तिकडे लक्ष गेलं ना अशी मध्ये गोष्ट बघा लाईन मध्ये. बाळू दादा सोबत थोडीशी मस्ती केली आणि मग महाप्रसादाचा लाभ घेतला. कपडे बदललेले आहेत आणि आता इकडं रील्स काढायसाठी मित्रांच्या सोबत आलेलो आहे. आपल्या रील्स तर इंस्टाग्रामला येतीलच, पण आता सध्या आपण थोडंसं रील्सचं शूट घेत आहोत. हे बघा तुम्ही समोर बघतायच
आपला उमेश आता याची रील कलेक्ट करतोय. थोड्याफार आम्ही रील्स काढलेले आहेत आणि आता हा बोलतोय थोडंसं लोकेशन चेंज करायला पाहिजे, कारण लोकेशन मित्रांनो चांगलं असेल तर तुम्हाला रील्स पण चांगल्या काढता येतील. आणि असंच करण्यासाठी आता चाललोय आम्ही, बघूया एखादं चांगलं लोकेशन घावलं तर त्या जागी आपण रील्स काढू शकतो. आमच्या रील्स झालेल्या आहेत आणि आता बघूया नेक्स्ट आपलं प्लॅन काय आहे. जाऊया मंदिरात थोडंसं फिरून येऊया. मित्रांनो तुम्ही एक वेळ या ठिकाणी यायलाच पाहिजे, कारण वातावरण एकदम मस्त आहे आणि आम्ही पण या वातावरणामध्ये एन्जॉय करतोय. उम्या काय वाटतंय तुला इकडं? म्हणजे लय भारी, एकदम मन प्रसन्न होतं, एकदम शांतता आहे आणि शांततेच्या वातावरणात यायला खूप नशीब लागतं आता या धावत्या दुनियेत. हा बरोबर आहे ना. मुंबई सारख्या ठिकाणी यायला गरमीमध्ये बसण्यापेक्षा ना मी तो म्हणतो एक दिवस येऊन इथं नक्की गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यायच्या यानं जरी आलास ना तरी लय खूप आहे. प्रसन्न होतं. तर इथं काहीतरी बघण्यासारखं आहे. पासून थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दत्त गुरूंचं मंदिर दिसेल. आणि मित्रांनो खरंच त्या मंदिरातून येणारा व्ह्यू एकदम मनाला भाळणार आहे. बघितलं मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला इकडे व्ह्यू दिसेल. तर मित्रांनो अशा तऱ्हेने मला वाटते आपला आता प्रवास थांबलेला आहे. हे पाहू शकता हे गगनगिरी महाराजांची बसण्याची जागा आहे. तर आपण आता घराच्या वाटेकडे निघालेलो आहे. खूप बरं वाटलं, म्हणजे दिवस आठवडाभर काम करायचं आणि एक दिवस फक्त इथं येऊन तुम्ही मन शांत करू शकता. गणेश आता लय थकलेला आहे रील्स ब्लॉग, त्यांना सपोर्ट करा, बाकी काही नाही. एकदम खतरनाक असं वातावरण बघून आमचं मन अतिशय शांत झालंय. असं वाटतंय इथून जाऊच नाही, पण काय करायचं, आयुष्य जगायचं असेल तर काम तर करावं लागेल आणि उद्या कामाला जायचं आहे. त्यामुळं तर मित्रांनो अशा नवनवीन ठिकाणी आमच्यासोबत फिरण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढच्या वेळेस कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणावर आपण भेटू. बघा हे पोरग आपलं फॅन आहे. बाळा तू फॅन आहेस का नाही आमचा? अरे हायस म्हण की. बघा मित्रांनो या अशा प्रकारचे फॅन आमच्या सोबत असते ते. लाईनीत बसलेलं आठवते का? बघा भवन चल मग जातो. हा अजून शेअर कर व्हिडिओ, फॉलो करायला लाव. हा का? हॅलो बघा ह्या दोघी पण आपल्या मोठ्या फॅन आहेत. हे बारकं पण आपलं फॅन आहे. चला आपल्या रील्स वगैरे काढून सुद्धा हा गडी बोलतोय माझी एक बी रील काढली नाहीस काय नाहीस. आता पर्याय नाही ना आपल्याला. बघितलं मित्रांनो रील काढतो म्हटलं की कसं पोरगं पळायला लागले पुढे. बघा बघा आहे का, राकेश आमची वाट बघत आहेत. बघ रे ऐ दादा जरा आमच्याकडे वाईट नजरेनं बघत आहेत. फॉलो करा फॉलो. बघा आपला छोटासा सबस्क्रायबर आहे तो आता आपल्याला सबस्क्राईब करा म्हणणार आहे. बाळा काय करा काहीच बघू शकता. येताना आमचा अवतार टपटपीत होता आणि जाताना असा होता.
काय फॉलोवर भेटलेले आहेत सबस्क्राईब करा म्हणकी मित्रांनो आपल्याला फॉलो करणारी किंवा सबस्क्राईब करून सपोर्ट करणारी अशी खूप जण आहेत आणि मला वाटतं तुम्ही पण असं सपोर्ट मला करायला पाहिजे तर थोडेफार कमी फॉलोअर्स असले म्हणून त्या लोकांचा व्हिडिओ बघायचं नाहीत असं काही समजू नका तर व्हिडिओ बघा पूर्ण बघा आणि एन्जॉय करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा तिकीट कोणाकडे आहे रे काय मित्रांनो जोपर्यंत तुम्ही कसं आहे माहिती आहे का तिकीट जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं बसवलं जाईल तसं आम्ही तिकीट काढलेली आहे पण आमचे काही मंडळी मागं राहिलेत त्यामुळं इथं आता बसलो आहे तर बघूया मग किती वेळ लागतोय आम्हाला इथं बसण्यासाठी अशा तऱ्हेने आपली बोट आलेली आहे आता जाऊया मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आशा करतो की तुम्ही पुढच्या व्हिडिओ पण माझा बघाल धन्यवाद